नमस्कार मित्रांनो. मी करण लोणकर. मित्रांनो, काल केंद्राचं बजेट म्हणजे अर्थसंकल्प 2024-25 सादर झाला. यामध्ये नवीन 5 योजना आलेल्या आहेत. नवीन टॅक्सची रचना आलेली आहे. तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. 10 लाखापर्यंत विमा कर्ज मिळणार आहे. नक्की यामध्ये कोणाकोणाला फायदा होणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, जो तुम्ही जॉईन करून आमचे नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. मला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की त्या ज्या आहेत फायनान्स मिनिस्टर, त्यांनी काल बजेट डिक्लेअर केलेलं आहे. मग बजेटमध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे खाली आपण वाचूया. बजेटचं प्राधान्य कशा कशाला आहे, काय काय मेन्शन केलेलं आहे, काय काय त्यामध्ये आहे. तर या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. बजेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया आपण. अर्थमंत्री काय म्हणतात की अर्थमंत्री म्हणाले, विकसित भारताच्या पुरवठ्यासाठी अर्थसंकल्पात सर्वांसाठी पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी पुढील 9 प्राधान्यांवर सातत्यपूर्ण प्रयत्नांची कल्पना आहे. म्हणजे आता काय कल्पना आहे त्यांची, काय त्यांचं म्हणणं आहे बघूया. तर त्यांनी कशा कशाला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यातलं एक नंबरचं जर आहे, एक नंबरचं आहे शेतीतील उत्पादन आणि लवचिकता. नंबर 2 आहे रोजगार आणि कौशल्य. नंबर 3 आहे सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय. आणि नंबर 4 ला त्यांनी दिलेला आहे उत्पादन सेवा. नंबर 5 ला दिलेला आहे शहरी विकास, 6 ला दिलेला आहे ऊर्जा सुरक्षा आणि 7 ला दिलेला आहे पायाभूत सुविधा. अजून खाली काय दिलेलं आहे? 8 नंबरला दिलेला आहे नवक्रम संशोधन आणि विकास. 9 नंबरला दिलेला आहे पुढच्या पिढीतील सुधारणा. आता हे जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, 9 गोष्टी दिलेल्या आहेत, ज्याच्यावर प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे 9 गोष्टींना. तर ते काय काय आहे? या बजेटमध्ये काय काय दिलेलं आहे? बऱ्याच लोकांना म्हणजे बजेटबद्दल माहिती नसतं किंवा बरेच लोक त्या गोष्टींमध्ये डीपली विचार करत नाहीत, अभ्यास करत नाहीत. कारण कसं आहे की देशाचं बजेट आहे, आपल्याला काय करायचं ह्या दृष्टिकोनाने आपण चालतो. तर मित्रांनो, काय काय दिलेलं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही तसं तसं पाहत जावा. आता बघा, बजेट प्रायोरिटीज, प्राधान्य. प्राधान्य नंबर 1 त्यांनी काय दिलेलं आहे? कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकार समावेशक आढावा घेईल. उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कृषी कृषी संशोधन सेटअप, 32 शेततळी, बागायत पिकांच्या नवीन 109 उत्पादक आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी सोडल्या जातील. अजून काय आहे? अजून पुढे काय दिलेलं आहे? पुढील 2 वर्षात देशभरातील 1 कोटी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र आणि बॉन्डिंगद्वारे आर्थिक नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली जाईल. 10,000 गरजा आधारित जैव इनपुट संशोधन केंद्र स्थापन केले जाईल. कडधान्ये आणि तेलबियांमध्ये संपूर्णता प्राप्त करण्यासाठी सरकार त्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विपणन मजबूत करेल. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल या तेलबियांसाठी आत्मनिर्भरता वाढेल. सरकार राज्यांशी भागीदारी करून 3 वर्षांमध्ये शेतकरी आणि त्यांच्या जमिनींच्या कव्हरेजसाठी कृषी क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा डीपीआय लागू करण्यास सुलभ करेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी मंजूर किती केले? श्रीमती सीतारामन यांनी या वर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1,52 लाख कोटींची तरतूद दिलेली आहे, जी तुम्हाला फक्त शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. अजून काय आहे त्यामध्ये? अजून पुढे काय आपल्याला दिलेलं आहे? तर आपण बघूया. 2 नंबरचं रोजगार आणि कौशल्य. 2 नंबरचं प्राधान्य त्यांनी रोजगार आणि कौशल्याला दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे? अर्थमंत्र्यांनी सांगितले की सरकार एम्प्लॉयमेंट लिक्विड यासाठी 3 योजना राबवणार आहेत. पंतप्रधानांच्या पॅकेज भाग प्रोत्साहनात हे EPFO मध्ये नोंदणीवर आधारित असतील आणि प्रथमच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ओळखीवर लक्ष केंद्रित करा आणि कर्मचारी नियुक्ती यांना पाठिंबा द्या, असं त्या गोष्टींमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार उद्योगांच्या सहकार्याचे कार्य, महिला वसतिगृह स्थापन करून क्रेंचेसची स्थापना करून महिलांमध्ये उच्च सहभाग सुलभ करणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज दिलेल्या आहेत. अजून काय आहे त्याच्यामध्ये? कौशल्य कार्यक्रमाचा संदर्भ देत वित्त मंत्र्यांनी राज्य सरकारे, उद्योग यांच्या सहकार्याचे कौशल्य निर्मितीसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत 4 योजना म्हणून नवीन केंद्र प्रायोजित जाहीर केली. 5 वर्षाच्या कालावधीत 20 लाख तरुण कुशल आणि 1,000 औद्योगिक होतील. आता ह्या सगळ्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे? आता याच्यामध्ये बघा, मॉडर्न स्किल लोन
7.5 लाखापर्यंतच्या सुविधा देण्यासाठी सरकारच्या प्रोत्साहन निधीच्या हमीसह सुधारित केले जाईल, ज्यामुळे 2,500 विद्यार्थ्यांना मदत होण्याची अपेक्षा आहे. सरकारी योजना धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी तिने देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी ₹10 लाखापर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक मदत जाहीर केली. या उद्देशासाठी ई-व्हाउचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना 3% व्याजावरती तुम्हाला 1 लाख वार्षिक 1 लाख कर्जाच्या हिशोबाने तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे. अजून काय दिलेलं आहे तुम्हाला? आता 3 नंबरचं जे प्राधान्य आहे, ते 3 नंबरचं प्राधान्य काय आहे? बघा आपण बघूया. 3 नंबरचं जे प्राधान्य आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय त्याच्यामध्ये दिलेले दृष्टिकोनाबद्दल बोलताना अर्थमंत्र्यांनी कारागीर, स्वयंसहाय्यक गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उद्योजक आणि रस्त्यावर विक्रेते जसे की पीएम विश्वकर्मा, पीएम स्वनिधी यांच्या आर्थिक क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करण्याचा भर दिलेला आहे. नॅशनल लाईव्हलीहूड मिशन अँड स्टँड अप इंडियातील गती दिली जाईल. पूर्वोदय म्हणजे काय की बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश समावेश असलेल्या देशाच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्वोदय ही योजना तयार करेल. यामध्ये मानव संसाधन विकास, पायाभूत सुविधा, आर्थिक संधी निर्माण करेल. या क्षेत्राला विकसित भारत गाठण्यासाठी एक इंजिन बनवले जाईल. आदिवासी सामुदायिक, सामाजिक, आर्थिक सुधारण्यासाठी आदिवासी आदिवासी बहुगावांमध्ये काही महत्वाकांक्षी जिल्ह्यात आदिवासी कुटुंबासाठी संतृप्ति कवरेज दत्तक घेऊन सरकार प्रधानमंत्री जनधन उत्तम ग्राम अभियान सुरू करेल. 63,000 गावांचा त्यामध्ये समावेश असेल आणि 5 कोटी आदिवासी लोकांना लाभ देईल अशी घोषणा मंत्र्यांनी केलेली आहे. आदिवासींसाठी आहे. बँकिंगची सेवांचा विस्तार करण्यासाठी ईशान्य भागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100हून अधिक शाखा सुरू केल्या जातील. त्या म्हणाले या ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद देण्यात आलेली आहे. अजून काय आहे तुम्हाला 4 नंबरचं? 4 नंबरचं आहे उत्पादन आणि सेवा. उत्पादन आणि सेवामध्ये तुम्हाला काय येतं? MSMEच्या जाहिरातीसाठी समर्थन. सीताराम म्हणाल्या, अर्थसंकल्पात MSME आणि उत्पादन विशेषतः कामगार केंद्रीय उत्पादनावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. स्वतंत्रपणे स्थापन केलेला वित्त पुरवठा हमी निधी प्रत्येक अर्जदाराला 100 कोटी हमी संरक्षण प्रदान करेल. जर कर्जाची रक्कम मोठी असू शकते. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका बहुमूल्यांवर अवलंबून न राहता क्रेडिटसाठी MSMEचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांची इन हाऊस क्षमता तयार करण्यात येईल. त्याची MSMEचे त्यांच्या तणावाच्या काळात बँक क्रेडिट चालू ठेवण्यासाठी एक नवीन यंत्रणा जाहीर केली आहे. म्हणजे काय आहे? मुद्रा कर्ज. मुद्रा कर्जाची मर्यादा मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाखांवरून 20 लाखापर्यंत वाढवली जाईल. ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणी अंतर्गत मागील कर्जाचा लाभ घेतला आणि यशस्वीरित्या परतफेड केली, अन्न विकिरण गुणवत्ता आणि सुरक्षितता चाचणीसाठी MSME युनिट्स क्षेत्रात 50 बहुउत्पादन खाद्य विकीकरण युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. NBAL मान्यतेसह 100 अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा चाचणी प्रयोगशाळांची स्थापना देखील सुलभ केली जाईल. अशा विविध गोष्टी दिलेल्या आहेत. शीर्ष कंपन्यांमध्ये इंटर्नशिप म्हणजे काही कंपन्यांमध्ये तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा करता येणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान पॅकेज अंतर्गत 5 योजना म्हणून सरकार 5 वर्षात 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची एक व्यापक योजना सुरू करेल. अजून काय आहे? शहरी विकास 5 नंबरला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे? शहरी गृहनिर्माण म्हणजे काय? PM आवास योजनेच्या अर्बन 2.0 अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला घरांच्या गरजा 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे पूर्ण केल्या जातील. यामध्ये 2.2च्या केंद्रीय सहाय्याचा समावेश असेल. पुढील 5 वर्षात 5 वर्षात लाख कोटी पाणी पुरवठा आणि स्वच्छता. राज्य सरकारने बहुपक्षी विकास बँकांच्या भागीदारीत भारत सरकार प्रकल्पाद्वारे 100 मोठ्या शहरांसाठी पाणी पुरवठा, संडास पाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवांना प्रोत्साहन देईल. अजून काय म्हणलेलं आहे? 6 नंबरचं ऊर्जा सुरक्षा. ऊर्जा सुरक्षेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की अंतरिम
अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगाने 1 कोटी कुटुंबियांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी छतावर सौर ऊर्जा यंत्रे बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुमच्यासाठी ना सौर ऊर्जा घरावर बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजना एक नवीन योजना त्यांनी चालू केलेली आहे. या योजनेचं तुम्ही कसं कसं आहे त्याची एक व्हिडिओ मी सेपरेट बनवेल. या योजनेला 1.28 कोटीहून अधिक नोंदणी आणि 14 लाख अर्जासहित उल्लेखनीय प्रतिसाद मिळालेला सुद्धा आहे. म्हणजे ऑलरेडी ही योजना चालू आहे. तर ही योजना कशी आहे काय याच्याबद्दल सविस्तर एक सेपरेट मी व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. अजून काय आहे 7 नंबरला त्यांनी पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या उभारणीवर आणि सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षात केलेल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा अर्थव्यवस्थेवर मजबूत गुणाकार परिणाम झाला असल्याचे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. सरकार पुढील 5 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मजबूत आर्थिक सहाय्य राखण्याचा प्रयत्न करेल. इतर प्राधान्यक्रम आणि वित्तीय एकत्रीकरणाच्या आवश्यकतेसह यावर्षी भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी वाटप करण्यात आलेले आहे, जे आमच्या जीडीपीच्या 3.4% आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना PMGSY वित्तमंत्र्यांनी घोषणा केली की PMGSYचा चौथा टप्पा 25,000 ग्रामीण वस्त्यांना सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी सुरू केला जाईल, जे लोकसंख्या वाढीमुळे पात्र झाले आहेत. बिहारमधील जलसिंचन पूर निवारणासाठी प्रवेग सिंचन लाभ कार्यक्रम आणि इतर स्रोतांद्वारे सरकार अंदाजे 11,500 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान करेल, जसे की कोसिमेची आंतरराज्य लिंक आणि 20हून इतर चालू आणि नवीन योजनांचा समावेश असेल. बॅरेजेस, नदी प्रदूषण कमी करणे, सिंचन प्रकल्प, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीमला पूर व्यवस्थापन, भूस्खलन संबंधित प्रकल्पासाठी सरकार मदत करेल. या सर्व गोष्टी आहेत. अजून काय आहे 8 नंबरला तुम्हाला दिलेलं आहे नवक्रम संशोधन आणि विकास. अर्थमंत्र्यांनी सांगितले की सरकार मूलभूत संशोधन प्रोटोटाइप विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित करेल आणि घोषणेच्या अनुषंगाने 1 लाख कोटी रुपयांच्या वित्त पुरवठ्यासह व्यावसायिक स्तरावर खाजगी क्षेत्र चालित संशोधन नवकल्पना वाढवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करेल. अंतराळाची व्यवस्था काय आहे पुढील 10 वर्षांमध्ये अंतराळ अर्थव्यवस्थेच्या 5 पटीने विस्तार करण्याचा आमचा सततचा भर असल्याने 1,000 कोटीचे व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन केले जाईल. 9 नंबरला तुम्हाला काय दिलेलं आहे? पुढच्या पिढीतील सुधारणा. पुढच्या पिढीतील सुधारणा काय आहे? की आर्थिक धोरणा फ्रेमवर्क. अर्थमंत्र्यांनी सांगितले की सरकार आर्थिक विकासाच्या व्यापक दृष्टिकोनाचे वर्णन करण्यासाठी आर्थिक धोरण फ्रेमवर्क तयार करेल आणि रोजगाराच्या संधी सुलभ करण्यासाठी उच्च विकास टिकवून ठेवण्यासाठी सुधारणांच्या पुढील पिढीची व्याप्ती निश्चित करेल. कारण कामगारासंबंधित सुधारणा म्हणजे काय आहे की आता जे कामगार असतील त्यांच्या संबंधित काय सुधारणा ह्यांनी केलेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की रोजगार आणि कौशल्य यासह कामगारांसाठी विविध सेवांची तरतूद सरकार सुलभ करेल. ई श्रम पोर्टलचे इतर पोर्टल सर्वसमावेशक एकत्रीकरण अशा प्रकारच्या वन टॉप सोल्युशनचा सुलभ करेल. उद्योग आणि व्यापारासाठी अनुपालन सुलभता वाढवण्यासाठी श्रम सुविधा आणि समाधान पोर्टलचे नूतनीकरण केले जाईल. एनपीएस वात्सल्य म्हणजे काय की वात्सल्य अल्पवयीन मुलांसाठी पालकांच्या योगदानाची योजना सुरू केली जाईल. बहुसंख्य वय गाठल्यावर योजना अखंडपणे सामान्य एनपीएस खात्यात रूपांतरित केले जाईल. नवीन पेन्शन योजना एनपीएस. अर्थमंत्र्यांनी सांगितले की एनपीएस चे पुनरावलोकन करण्याच्या समितीने आपल्या कामात लक्षणीय प्रगती केली आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वित्त विवेक बुद्धी राखून संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक उपाय विकसित केला जाईल. 2024-25 अंदाजपत्रक. वित्तमंत्र्यांनी माहिती दिली की 2024-25 वर्षासाठी कर्जाव्यतिरिक्त एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च अनुक्रमे 32.7 लाख कोटी आणि 48.21 लाख कोटी इतका अंदाजे आहे. निव्वळ कर प्राप्तीचा अंदाज 25.83 कोटी आहे आणि वित्तीय तूट जीडीपीच्या 4.9% असल्याचा अंदाज आहे. ती म्हणाली 2024-25 मध्ये दिनांकित सिक्युरिटीजद्वारे एकूण आणि निव्वळ बाजारातील कर्जे अनुक्रमे 14.1 लाख कोटी आणि 11.63 लाख कोटी असल्याचा अंदाज आहे. श्रीमती सीतारामन यांनी 2021 मध्ये घोषित केलेल्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चांगली सेवा दिली आहे आणि पुढील वर्षी तूट 4.5% कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे सरकारने काही गोष्टी दिलेल्या आहेत की जे बजेट म्हणतो आपण तर त्या बजेटमध्ये काही गोष्टी बदलल्या ज्या आपल्याला कळत नाहीत किंवा आपण त्या गोष्टींमध्ये कधी पाहत नाही तर ह्या सर्व गोष्टी अशा
सरकारने तुम्हाला ओपन केलेले आहेत त्याच्याबद्दलची मी व्हिडिओ तुम्हाला आज दाखवली. तर ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा. जे जे नवीन चॅनल आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.